बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये 5व्या आठवड्यामध्ये आलाय घरामध्ये की मानकाप्यामुळं त्याच्या गुहेमध्ये जाऊन आता नॉमिनेशन टास्क झालाय आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने काय केलंय, एकमेकांना नॉमिनेट केलंय. ज्याला ज्याला पाहिजे त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केलाय. कधी काळी बऱ्याचदा असं झालंय की बाय डिफॉल्ट आपला जवळचा माणूस सुद्धा त्यांनी नॉमिनेट केलाय. पण एक गोष्ट झाली की याच्यामध्ये नॉमिनेट झाल्यात निकी आणि अभिजित सावंत आणि वर्षाताई आणि अंकिता. ही 4 लोक नॉमिनेट झालेत घरातून बाहेर जाण्यासाठी. विशेष गोष्ट काय आहे की बिग बॉसनं वोटिंग लाईनच बंद केलं. म्हणजे आजपर्यंत असं झालं की वोटिंग लाईन्स बंद असतील तर एलिमिनेशन होत नाही. असं झालंय का की बिग बॉसला जो सदस्य पाहिजे होता तो नॉमिनेट झालेला नाही. असं झालंय का की बाबा सेकंड लास्टला अभिजित सावंत गेलेला त्याचा डिसिजन चुकलाय असं बऱ्याचदा झालंय. किंवा बिग बॉसला एलिमिनेशन साठी घनश्याम पाहिजे होता आणि घनश्याम बाय चान्स वाचलाय. अभिजित सावंतनं जर घनश्याम आणि पॅडी दादाला जर नॉमिनेट केलं असतं तर शेवटला घनश्याम होता आणि त्याला तो वाचवू शकत नव्हता किंवा असं काही झालं असतं का. सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत आणि जरी समजा हे एलिमिनेशन झालं, हे 4 व्यक्ती जर एलिमिनेशन राऊंड मध्ये जर असतील तर तुमचं मत कोणाला असेल तर नक्की सांगा. तुमच्या कमेंटची वाट बघत राहीन.